सुरुवातीलाच मित्रांनो, देशाच्या राजधानीतून दिल्लीतून सगळ्यात मोठी घडामोड अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा एक महत्त्वाचा निर्णय अखेर त्यांच्यावरच मित्रांनो उलटतोय। भारत देशामध्ये सध्या भाजपकडून चाललेली हुकुमशाही, दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती चाललेलं आंदोलन आणि या आंदोलनातून भाजपला मात्र सगळ्यात मोठा आतापर्यंतचा फटका बसतोय। अमित शहा यांचा एक मोठा निर्णय अखेर त्यांच्याच अंगलट येतोय आणि देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार जवळजवळ बरखास्तीच्या वाटेवरती। मित्रांनो, बातमी काय आहे ती आपण आता जाणून घेऊया। देशामध्ये नीट व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, सर्वसामान्य घरातील मुलांनी दिलेला नीटचा पेपर आणि पेपर फुटलेला, अशा जवळजवळ देशातील 10 ते 12 करोड जनतेला त्रास झाला। तब्बल 20 तरुणांनी आत्महत्या केल्या। याला जबाबदार सरकार असल्याचं कॉकरोच जनता पार्टीवरती जंतर मंतरवरती आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे आंदोलन हाताळलंय, आता भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड अंगलट आलेलं आहे। महाराष्ट्रातला एक युवक उठतो आणि संपूर्ण देशाला एकत्र करतो आणि महाराष्ट्राचं दिल्लीचंही तख्त राखतो। महाराष्ट्र माझा या तऱ्हेनं अभिजित दिपकेंनी ज्या प्रकारे सरकारच्या विरोधात दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती आंदोलन पुकारलंय, आता मात्र नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांना देखील जोरदार फटका बसतो। मित्रांनो, गेल्या 4 दिवसांपासून जंतर मंतरवरती चाललेलं आंदोलन आणि त्या आंदोलनामध्ये परवा झालेली अतिशय मोठ्या प्रकारचा लाठीचार्ज, सर्वसामान्य गरीब घरातील मुलांवरती, शिकलेल्या सवरलेल्या मोठमोठ्या पदव्या घेतलेल्या मुलांवरती ज्या प्रकारे दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला, जनावरांसारखं तुडवलं गेलं, मारलं गेलं। मित्रांनो, त्यावेळेसच या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न विचारला गेला। महिलांना बघितलं नाही, लहान मुलींना बघितलं नाही, वयोवृद्धांना बघितलं नाही, आईवडिलांना बघितलं नाही, तरुण मुलांना देखील मारलं गेलं आणि ते देखील मोठ्या काठीने मारलं गेलं। मित्रांनो, लोकशाही त्याच दिवशी तिथे चिरडली गेली ज्या दिवशी महिलांवरती हल्ले झाले, महिलांना लाकडाने काठीने मारण्याचा प्रयत्न झाला आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तरुण जखमी होऊन हॉस्पिटलाइज झाले। मित्रांनो, ही कुठली लोकशाही आहे? या देशामध्ये नेमकं चाललंय काय? या देशामध्ये एका व्यक्तीच्या राजीनाम्यासाठी ज्या प्रकारे संपूर्ण देश आंदोलन करतोय आणि आंदोलनाच्या भूमिकेवरती सध्या भारतीय जनता पार्टी आपला एकही निर्णय बदलायला तयार नाही। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला नरेंद्र मोदी राजी नाहीत। हा देश खवळलाय, सर्वसामान्य तरुण खवळलाय। मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत, प्रत्येक जिल्ह्यापासून ते तालुक्यापर्यंत सगळीकडे तीव्र स्वरूपाचं आंदोलन चालू आहे। या आंदोलनाला वाढता पाठिंबा बघता आगामी काळात केंद्र सरकार देखील दिल्लीमध्ये राहणार की नाही अशा प्रकारची गत सध्या त्यांची झालेली आहे। उद्धव ठाकरेंनी काल जंतर मंतरवरती आपला नवीन नारा दिला, वन नेशन वन इमोशन्स असं म्हणत त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचाच राजीनामा नकोय, तर दिल्लीची सर्व सिस्टीमच आता आपल्याला बदलायची आहे असं थेट आव्हान दिल्लीत जाऊन थेट नरेंद्र मोदींना आणि अमित शहांना केल्यामुळे आता दिल्लीच्या राजकारणामध्ये नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे। आजच उद्धव ठाकरेंची अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली। उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना फोन केला, फोनवर चर्चा झाली आणि उद्या इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीमध्ये होते। त्याच पार्श्वभूमीवरती देश पातळीवरती हा मोठा लढा निर्माण करा असं उद्धव ठाकरेंनी थेट राहुल गांधींसह सर्व विरोधी पक्षांना म्हटलंय। उद्धव ठाकरेंची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। या आंदोलनाला देशातला पहिला पाठिंबा जर कोणत्या राजकीय व्यक्तीने दिला असेल तर ते आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने। आणि आता सर्व
विरोधकांना एकत्र करण्याची ताकद फक्त उद्धव ठाकरेंमध्ये होती आणि ती ठाकरेंनी अखेर करून दाखवलं आहे. आता देशात भारतीय जनता पार्टीच्या सत्तेला सुरुंग लागण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी दिल्लीत पोहोचून केली आहे आणि इतरत्र आता सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन BJPला त्यांची जागा दाखवून सत्तेच्या बाहेर हकलतील अशा प्रकारचं वातावरण सध्या जंतर मंतरसह संपूर्ण देशभरामध्ये फैलत आहे. मित्रांनो, या आंदोलनाला वाढता पाठिंबा, भाजपने केलेली लाठीमारी या सगळ्यांवरती आता संपूर्ण देशामध्ये तीव्र स्वरूपात आता खूप मोठ्या स्वरूपामध्ये संताप व्यक्त केला जातोय. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर हवाच, परंतु नरेंद्र मोदी यांचा आता राजीनामा हवा अशी मागणी आता तरुण करत आहेत. त्यामुळे भाजपला या सत्तेच्या विळखातून बाहेर काढणार आता कोणी येणार नाही. त्यामुळे केंद्रात देखील भाजप सत्ता लवकरच कोसळणार असून केंद्रात नवीन सरकारचे आता लवकरच स्वागत होऊ शकतं अशी एक महत्त्वाची अपडेट येते आहे. अण्णा हजारेंनी काँग्रेसची सत्ता घालवली ती जंतर मंतरवरून आणि आता भाजपची सत्ता घालवतोय जंतर मंतरवरून, ती म्हणजे आपला अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी देशाच्या राजकारणामध्ये पुढच्या काही दिवसात सत्तेला खूप मोठा हादरा बसेल ही मोठी अपडेट सध्या दिल्लीतून येते. आपल्या